आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आता मी निघालेली आहे नवीन शेगडी आणायला आणि मी ती कशी घेणार आहे, काय घेणार आहे हे मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे। चला तर जाऊया आपण आता शेगडी घेण्यासाठी। तर माझ्या घरची शेगडी झाली होती खराब, तर मी ती नेली दुरुस्त करायला, तर ती काही व्यवस्थित होत नव्हती आणि त्यामुळे मग मला एक्सचेंजमध्ये दुसरी शेगडी घ्यावी लागली। तर काल मी जे शेगडी नेली होती त्याचं मग बर्नल वगैरे राहिलेले होते घरी, ते मग मी सोबत घेऊन घेतले। इथे मग केदारच्या हाताने मी एका पिशवीमध्ये टाकून घेतले ते बर्नल आणि आम्ही दोघंही मायलेक गेलो मग आणायला शेगडी। आज आमच्याकडे नवीन शेगडी येणार होती। तर मग आता आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये सर्वात आधी मी गेली चुनरी पेपर आणायला। तर मला चुनरी पेपर पाहिजे होता आणि तो कशासाठी पाहिजे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार। तर मी हे इथे होलसेल दुकान आहे मोची गल्लीमध्ये अमरावतीच्या, तिथून मग मी चुनरी पेपर घेऊन घेतले आणि मग गेली शेगडी घ्यायला। तर इथे नवीन शेगडी घेतली आहे आम्ही। ही शेगडी पडली मला 2800 रुपयाला। 2800ला ही मी शेगडी आणलेली आहे। तर म्हटलं दुसरी आपण शेगडी 3 याची वगैरे घेतल्यापेक्षा चला 2 याचीच ठीक आहे आपल्याला। आणि ती जी माझी आधीची शेगडी होती ती ॲटोमॅटिक होती, ती दुरुस्त होत नाही, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मग मी ही नवीन शेगडी घेतली। तर मग इथे सकाळी नाश्त्यासाठी बनवलेले होते आम्ही आज टरबूज वगैरे कट केला नाश्त्यासाठी आणि शेंगा भाजून घेतलेल्या होत्या। हा होता आमचा सकाळचा आजचा नाश्ता। आणि त्यानंतर मग दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मी आज सकाळी कपडे धुतले होते, तर कपड्यामध्ये मी पडदे धुवायला टाकले होते। तर मग मी अशा प्रकारे पडद्याचे पूर्ण जे रिंग असतात ते सर्व मी काढून घेते आणि नंतर हे पडदे मग मशीनमध्ये टाकते, कारण ते मशीनमध्ये फिरताना सगळे रिंग निघून जातात, पूर्ण अस्ताव्यस्त होऊन जातात ते रिंग आपल्या पडद्याचे। तर मग मी आधीच ते काढून ठेवत असते आणि धुवून झाल्यानंतर मग मी वाळल्यानंतर पडदे हे अशा प्रकारे हे सर्व रिंग त्या पडद्यांना लावून घेतले। ही एक ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवा। जेव्हा आपण मशीनमध्ये कपडे धुवायला टाकतो ना तेव्हा हे रिंग काढून ठेवायचे आणि नंतर मग कपडे मशीनमध्ये टाकायचे असते। तर मग इथे आता नवीन शेगडीची करणार आहे मी पूजा। तर आलेली आहे आमच्याकडे ही नवीन शेगडी। नवीन शेगडीची पूजा मी अशा प्रकारे केली, मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर बघा मी आता ही नवीन शेगडीची पूजा कशी करत आहे। आपल्या हे एक भारतीय परंपराच आहे की आपण जेव्हा आपल्याकडे नवीन शेगडी घेतो आणि जेव्हा नवीन चुलीवर आपण स्वयंपाक करतो आणि आपण चुलीवर पण जेव्हा नवीन चुलीवर स्वयंपाक करतो तेव्हा चुलीची पण आपण नवीन पूजा करतो, नवीन चुलीची पहिल्यांदा, आणि नंतरच त्यावर आपण कुठलंही गोड अन्न शिजवतो आणि गोड शिजवल्यानंतर मग आपण आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करत असतो। तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या आधी मी इथे पूजा करायला घेतलेली आहे। दिवे लावले, दिवे लावल्यानंतर मग मी इथे पूजा करते। ही बघा अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेतलेली आहे शेगडीवर आणि हळदी कुंकू लावून पूजा केली शेगडीची आणि एक दिवा लावला शेगडीवर आणि अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा नामस्मरण केलं, अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हटला इथे आणि माझ्या स्वतःच्या डोक्याला पण मी कुंकू लावून घेतलं। आता इथे ठेवत आहे मी गोड नैवेद्य शेगडीला। तर इथे मी गुळाचा नैवेद्य ठेवलेला आहे शेगडीला, अशा प्रकारे इथे नैवेद्य ठेवला। आणि आता मला दूध पण करून घ्यायचं आहे, गोड दूध मांडायचं आहे शेगडीवर। तर मी आता कशा प्रकारे इथे दूध मांडणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। आज बनवणार आहे मी गोड दुधाचा नैवेद्य सर्वात आधी आणि त्यानंतर करणार आहे मग मी स्वयंपाक या शेगडीवर। तर हे बघा आता इथे मी शेगडीची पूजा झाली माझी, आटोपत आलेली आहे। आणि आपल्याकडे तर कुठलीही छोट्यात छोटीही वस्तू असो नवीन जी येते तेव्हा आपल्याला खूप कौतुक असतं, खूप आनंद असतो आणि देवपूजा पण आपण पूजा करत असतो त्याची सर्व वस्तूंची। तर हे बघा प्रत्येकाला आनंद असतो। आज मुलांना पण खूप आनंद झाला होता की आपल्याकडे आज नवीन गॅसची शेगडी आलेली आहे म्हणून। तर आता मी इथे गॅस पेटवायला घेते आणि गॅस शेगडी पेटवते आणि त्यावर मांडणार आहे मी आता दूध तापवायला। तर ही थोडी पेटवायला वेळ लागत आहे इथे। हे बघा आता मी इथे गॅस पेटवला आणि गॅसवर दूध मांडून दूध टाकते। दुधाची मी ही पॅकेट आणलेले होते 2, अशा प्रकारे आता इथे दूध तापवून घेते
आणि ह्या गोड दुधाच्या खिरीचा नैवेद्य मी सर्वात आधी देवाला ठेवणार आणि मग सर्वांना देणार आहे प्रसाद म्हणून. तर मी इथे अर्धाच लिटर दूध आणलेलं होतं, जास्त तर आणलं नव्हतं. चला म्हटलं आता आपण काहीतरी गोड करायचं आहे म्हणून नवीन. तर इथे मी आता हे बघा, अशी आहे आमची आजची शेगडी नवीन, अशा प्रकारे दिसत आहे. आणि माझ्या किचनला आणखी छान लूक आलेला आहे. तुम्हाला कसं वाटत आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चहा घेता का तुम्ही? ओ केदार, बाबाला विचार बरं चहा घेतात का? तर मग आता इथे मी चहा पण बनवणार आहे. संध्याकाळची वेळ आहे. सर्वात आधी आता चहा बनवते नवीन शेगडीवर. एक साईडला दूध मांडलं आहे, गोड दूध मांडलं आहे बनवायसाठी प्रसाद म्हणून. आणि इथे चहा पण मांडून घेत आहे. तर चहाची वेळ झालेली होती. मिस्टरांना पण माझा चहा घ्यायचा होता आणि मला पण चहा घ्यायचा होता. मस्त थंड थंड असं वातावरण होतं. छान अशी गारगार हवा सुटलेली होती, कारण पाऊस आला होता. पावसाचं वातावरण होतं मस्त थंड थंड. तर मग मी इथे चहा पण बनवायला ठेवला. इथे एक साईडला चहा आणि एक साईडला दूध होत आहे. तर दुधामध्ये मी थोडीशी साखर पण टाकून घेतली आणि इकडे दूध आटून राहिलं आहे आणि इकडे चहा होत आहे. तर या सर्वांनी चहा प्यायला. तर ही आहे आज माझी नवीन शेगडी. तर तुम्हाला कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आता चहामध्ये मी थोडासा मसाला पण टाकून घेत आहे. चहामध्ये मसाला टाकायचा राहिला होता. मी आता चहा झाल्यानंतर चहा पिते आणि मग करते पुढच्या कामाला सुरुवात. मस्त गरमागरम चहा आहे इथे तयार. आधी मिस्टरांना देते आणि मग मी नंतर घेणार. मिस्टरांना चहा थोडासा कमीच लागतो म्हणून मी आणखी कमी करून घेतला आणि त्यांना चहा नेऊन देते. त्यांना चहा दिल्यानंतर मग मी पण घेणार चहा. इथे मिस्टरांना चहा देते आणि इथे बाजूला केदार बसलेला आहे. केदारचं चालू आहे त्याच्या बाबासोबत मोबाईलमधल्या काही गोष्टी शेअर करणं. तो बाबांना काहीतरी सांगत आहे त्याच्या. तर इथे मग संध्याकाळी आम्ही बसलेलो होतो बाहेर समोरच्या हॉलमध्ये. इथे चालू होत्या मुलांच्या गप्पा गोष्टी, हसी मजाक. आणि इथे केदार कॉमेडी करत होता. केदार नेहमीच कॉमेडी करत राहतो, त्याची सवय आहे कॉमेडी करायची. आणि इथे गौरी दिशा स्केचिंगची प्रॅक्टिस करत होत्या. गौरीने काढलेलं होतं नाक डोळे दिशाने. मग आम्ही ते बघितले त्यांचे दोघींचं पण बघितलं. दोघी पण छान स्केचिंग करण्याचा प्रयत्न करत आहे मुली. तर इथे केदारचं चालू आहे नुसतं मस्ती आणि धिंगाणा. हे बघा आता इथे कसा करत आहे. ते कॅमेरा सुरू होता आणि त्याचं चालू होता धिंगाणा. आणि हे बघा इथे गौरीने बनवलेला आहे हा फॅन. कोणता फॅन म्हणते ला आपलं. तर या फॅनचं नाव तर मला काही आठवत नाही आहे. तुम्हाला जर येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा आता इथे दिशा पण स्केचिंग करत आहे. अशा प्रकारे मी बघत होती दिशाची स्केचिंग. संध्याकाळी आता रात्री जेवणं वगैरे आमचे आटोपलेले होते आणि आमचा सुरू होता टाईमपास. इथे गाद्या वगैरे टाकलेल्या होत्या झोपायला आणि इथे दिशा आणि केदार खेळत आहे. यांची चालू आहे खेळणे मस्ती. कोणता गेम आहे हा कुठलाच काय ते दोघंजणं खेळत आहे मला तर माहीत नाही. चला तर आता मी करते व्हिडिओची एंडिंग. इथेच संपवते आजचा व्हिडिओ. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि आता झालेली आहे झोपायची वेळ. तर चला तर आता परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.